नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव। शेतकरी बंधूंनो, आज ज्या हळदीच्या प्लॉटची काढणी चालू आहे त्या प्लॉटवर आपण प्रत्यक्ष व्हिजिटसाठी आलो आहे। पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया। नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा। गोविंद बळीराम पवार, गाव सांगा। वडगाव तालुका हातगाव, आणि मोबाईल नंबर सांगा आपला। 90 22 87 35 57 3557। आता जे आपण हळदीचा काढणीचा प्लॉट बघत आहोत त्याचं सगळं जे संपूर्ण नियोजन लागवडीपासून आतापर्यंत आपल्याला कुठून घेतलंय? सगळं सुखकर्ता कोळगावून मिळालं ना? सर्व नियोजन मिळालेलं आहे ना? बरं, आपण आता इथं ट्रॅक्टरवाले दादा पण आहेत, त्यांचा परिचय करू। नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा। नागेश साहेबराव पवार। नागेश साहेबराव पवार, हे आपण एक ट्रॅक्टरनेच काढणी केली ना? तुम्हीच केली ना? आपण गावातल्या पण दुसऱ्या हळदी काढल्या असतील ना? बरं, आपल्याला या हळदीमध्ये ना आता तुम्ही आता काढलेल्या हळदीमध्ये काय फरक वाटते का? नाही फरक, काय फरक आहे सर? हळद लई चांगली आहे। चांगली आहे का? कीड नाही। कीड नाही? आणि माल कसा वाटतो तुम्हाला? माल नंबर 1 जबरदस्त आहे ना? हे बघा, दादाने एक आमच्या हातात फणी सुद्धा घेतलेली आहे दाखवण्यासाठी, याच्यासाठी की बा हे जे मालाची जे पकड घेतलेली आहे, या आलेल्या मुख्य शेंगा आणि त्याला आलेल्या पण हे उपशेंगा, याची जी आलेली कलर, याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, याच्यावर घेतलेली सगळ्यात महत्त्वाचं जर काही कारण असतं तर शेतकऱ्याने घेतलेली मेहनत। बरेच शेतकरी हळदीला रोग आल्याच्या नंतर किंवा हळद खराब झाल्याच्या नंतर त्याच्यावर खर्च करतात, पण शेतकऱ्यानं सुखकर्तावर विश्वास ठेवून वेळोवेळी जे पण वातावरणातले बदल होतील, हळद प्लॉट खराब होण्याच्या अगोदरच नियोजन करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या फलस्वरूप अशा शेंगा लागल्या। हे बघा शेतकरी बंधूंनो, कशी एका शेंगापासून उपशेंगा येऊन व्यवस्थित अशी फणी तयार झाली। असं जेव्हा तुम्हाला उत्पादन पाहिजे असेल, म्हणजे विक्रमी उत्पादन ज्यावेळेस पाहिजे, ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला म्हणतो ना एकरी 40 क्विंटल उत्पादन झालं, 42 क्विंटल झालं, 45 क्विंटल झालं, त्यासाठी अशा पद्धतीने नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे। आपल्याला या प्लॉटवर आता शेजारी पण आहेत। दादा, आपण आपल्या वावर कुठे येतं? बाजूलाच आहे ना? या प्लॉटवर शेवटपर्यंत काही करपा वगैरे सड कुठे दिसली का तुम्हाला? काय दिसली करपा तर नव्हता ना? एकदम रोगमुक्त प्लॉट होता ना? म्हणजे हे बघा, लक्षात घ्या शेतकरी बंधू, जोपर्यंत तुमचं प्लॉट निरोगी राहणार नाही, एकदम एक लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट, जोपर्यंत निविष्ठा तुम्ही दर्जेदार वापरणार ना, योग्य वेळी योग्य निविष्ठा वापरणार ना, दर्जेदार निविष्ठा वापरणार ना, तोपर्यंत तुम्हाला प्लॉट सुदृढ राहणार नाही। थोड्या वेळासाठी काही औषधी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात, खूप चांगलं दिसतंय, पण भविष्यामध्ये त्याचा जे परिणाम आहे ते टिकत नाहीत आणि मग आपला काही कालांतरानं प्लॉट खराब होतो। एवढा असं सुदृढ प्लॉट आपल्या शेवटपर्यंत राहिल्यामुळेच असं आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे। आपण हे बघू शकता, संपूर्ण इथं काढणी चालू आहे बघा। सुखकर्ता नेहमी जे गोष्टी आहे ते तुम्हाला शेतकरी बंधूंनो प्रॅक्टिकलच मध्ये सांगत असते। याच्या बघा शेतकरी बंधूंनो, हे बघा आलेला जे कलर आहे, याच्या आलेल्या उपशेंगा, हे बघा शेतकरी बंधू, याच्यामध्ये आलेले हे इंटरनोड, याचा अर्थ असा आहे की शेतकरी बंधूंनो, याच्यावरचे जे कलर आहे ते अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये कुरकुमिंग साचले। याचा अर्थ काय की तुमची जे हळद शिजवल्याच्या नंतर वाळून जे घट होती, हे घट होण्याचं प्रमाण खूप कमी राहते आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं असं लालबुंद प्रकारचा कलर येऊन उत्पादन होणार। बघा, हे बघा, सुखकर्ता नेहमी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली दाखवते, रिअलमध्ये दाखवते। आज आपण ज्या ज्या शेतकऱ्याच्या हळदी काढण्यात आलो त्या प्लॉटला व्हिजिट करून आपण रिअलमध्ये काय रिझल्ट आले ते दाखवतो। हे बघा शेतकरी बंधू, हे आलेले याचे कंदातून हे आलेले काढणी सध्या चालू आहे। हे बघा, एकदम दर्जेदार सुदृढ अशा शेंगा याच्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण थोडंसं ढगाकर पण जाऊन बघूया शेतकरी बंधूंनो। पूर्ण आपण तुम्हाला ढीग दाखवत आहोत। या ढिगामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची सडलेली किंवा रोगीट शेंग किंवा भेसळयुक्त बियाणं तुम्हाला मिळणार नाही। याच्या मागलं कारण म्हणजे शेतकऱ्यानं घेतलेलं नियोजन। याच्यावर जे आता एवढे लाल बुंद असा जो कलर आला आहे, याच्यामध्ये एवढं जे कर्कमुंचं प्रमाण वाढलं आहे, याच्या मागलं मुख्य कारण म्हणजे आपण शेतकऱ्याला विचारू, आपण याच्यासाठी शेंग फुगवण्यासाठी आणि कलर येण्यासाठी काय वापरलं? शेवटच्या टप्प्यात सुपर बॉन्ड वापरला। त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? चांगले वाटले शेतकरी बंधूंनो, आपण या शेंगा फुगवण्यासाठी, कारण आपल्या या शेंगाला जास्त माल असल्यामुळं पिकाला खाद्य योग्य पद्धतीने पुरत नसल्यामुळे शेंगा फुगवणीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण आपण शेतकऱ्याला कॉन्कर कंपनीचं सुपर बॉन्ड अल्ट्रा नावाचं जे प्रोडक्ट आहे हे दिलं। एक लक्षात घ्या, शेतकरी नेहमी रेग्युलर तंत्रज्ञान वापरते आणि मग कुठंतरी उत्पादनापासून त्याचा खर्च होतो आणि उत्पादन होत नाही। कालांतरानं परिवर्तन करा शेतीमध्ये, जशी नवीन तंत्रज्ञान भेटेल, योग्य तंत्रज्ञान भेटेल, रिझल्ट असलेल्या गोष्टी वापरा। आपल्याला आपल्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सुपर बॉन्डचा वापर केला आणि असं रसरशीत ठसठशीत असं हळदीमध्ये कुरकुमिंग उतरलं आणि त्याच्यापासून आपल्याला फायदा झाला। आपल्याला सुखकर्ताच्या ट्रीटमेंटमधून तुम्हाला काय वाटते, म्हणजे तुम्हाला फायदा झाला का? या गोष्टीचा फायदा झाला, 100% फायदा झाला। 100%। म्हणजे तुम्हाला खर्च आणि उत्पादनाचा काय खर्च काहीच नाही। 14,000 खत टाकलं, दोन डोस 7,000 आणि 32,000 औषधी झाली। बरं, म्हणजे जवळपास बाकी मध्ये औषधी एवढ्यामध्ये
निवड्यामध्ये आलं. सगळं चांगलं 1.25 एकरचं उत्पादन आहे ना, एकरचं उत्पादन. 1.25 एकरच्या खर्चामध्ये, म्हणजे तुम्हाला कमी खर्चामध्ये एकदम चांगलं उत्पादन वाटते ना, चांगलं. समाधानी आहे ना सगळं परत. एक लक्षात घ्या शेतकरी बनून, आम्हाला त्यावर एवढा विश्वास करून शेतकऱ्यांना सेवेची संधी दिली त्याबद्दल मी शेतकऱ्याचे सुद्धा आभारी आहो. धन्यवाद.